सध्या गुन्हेगारीचं हॉटस्पॉट म्हणून चर्चेत असलेला जिल्हा. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर सारा महाराष्ट्र हादरला. पहिलं अपहरण, मग अमानुष मारहाण. सरपंच संतोष देशमुखांच्या खुनावर साऱ्यांनीच आक्रोश व्यक्त केला. याच सारखी आणखी एक घटना बीडमध्ये घडली आहे. होय, पुन्हा अपहरण आणि नंतर जीव जाईपर्यंत मारहाण. बीडच्या कडा परिसरात एका 23 वर्षीय ट्रक चालकाचा मृतदेह सापडतो. त्या ट्रक चालकाचं नाव असतं विकास अण्णा बनसोडे. त्याआधी विकासच्या घरच्यांना एक फोन येतो. कुटुंबीय फोन घेतात तेव्हा त्यांना आवाज येतो, लवकर इथे या, तुमच्या पोराला घेऊन जा, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू. हा धमकीचा फोन ऐकून विकासचे आई वडील भाऊ घाबरतो आणि लगेच आष्टीच्या दिशेने निघतो, जिथे विकास काम करत असतो. विकासचा भाऊ आष्टीला पोहोचतो खरा, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. विकासने आधीच जीव सोडलेला असतो. जबर मारहाण, शरीरावर मोठे घाव, शरीर काळं निळं पडलेल्या अवस्थेत विकासची बॉडी सापडते. ही घटना संतोष देशमुखांच्या खुनाची पुनरावृत्ती असल्याचं दिसतं. चौकशीला सुरुवात होते आणि तिथेच कळतं, ज्या मालकाने कामावर ठेवलं त्यानेच विकासचं जीवन संपवलं. कारण फक्त एकच, संशय. संशयातून विकासचा जीव जातो. विकास गेल्या 3 वर्षांपासून ट्रक मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागरांकडे ट्रक चालक म्हणून काम करत होता. आपली मुलगी आणि विकासचे प्रेमसंबंध असल्याचा संशय भाऊसाहेब क्षीरसागरांना होता. त्याच कारणामुळे त्यांनी विकासला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकलं होतं. पण 2 दिवसांपूर्वी विकास आपल्या मित्रांसह पिंपरी गावात आल्याचं भाऊसाहेबांना समजलं. तेव्हाच त्यांनी विकासचं अपहरण केलं आणि त्याला पत्र्याच्या एका शेडमध्ये डांबून ठेवलं. त्या ठिकाणी त्याला 2 दिवस बेदम मारहाण केली. दोरी, वायर, दांडक्याच्या मदतीनं विकासला प्रचंड मारलं. मालकाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा राग त्यांनी विकासवर काढला आणि त्या रागात विकासचा जीव गेला. मारताना मृत्यू झाल्याचं लक्षात येताच त्या क्रूर नराधमांनी विकासचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आणून ठेवला आणि निघून गेले. विकासला एवढं मारलं होतं की ज्यावेळी त्याचा मृतदेह भेटला तेव्हा त्याच्या पूर्ण शरीरावर काळे निळे वण दिसत होते. हे प्रकरण बाहेर येताच चौकशीअंती पोलिसांनी मृत विकास बनसोडेच्या भावाच्या फिर्यादीवरून बीड पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागरसह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींमध्ये समावेश असलेला बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बाबूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेवरून बीडमधलं हे गुन्हेगारीचं पर्व संपणार आहे की नाही हाच प्रश्न पडतो.